अगं शिंदे साहेबांनी ओसी नसलेल्या इमारतींसाठी भोगवटा अभय योजना मंजूर करून घेतली आहे. मी पोचलोच आहे. चल आलोच 2 मिनिटात. बाय बाय बाय. ठेवतो फोन. बरं झालं, आमच्यासारख्या पागडीवाल्यांसाठी काहीतरी करायला हवं होतं. म्हणजे तुम्हाला माहितीच नाही की काय? काय ते? अहो शिंदे साहेबांनी आता मुंबईतली पागडी सिस्टीमच रद्द करून टाकली आहे. काय सांगताय काय? आणि आता मोकळेपणा सांगायला हरकत नाही की हा त्याची निलेश दायवळवरची क्लिप बाहेर पडणार. त्याचं होम गृह असल्यामुळे देवेंजींना आधीच कल्पना आली आणि देवेंजी त्याच्या प्रयत्नात होते की याला काही उत्तर काढता येईल का. त्यामुळे थोडं लांबलं. देवेंजींना जर काटायचं असतं तर पहिल्या दिवशी काढलं असतं. आता तो आरोप करतोय की मला गाफील ठेवण्याचा प्रयत्न झाला. मग मी 2:45 पर्यंत तुला सांगितलं असतं. 3ला तुला अजित पवारांकडे जायला वेळ झाला. अजित पवारांकडे 1 तासात तो गेला कसा काय? मी नगरपालिका निवडणुकांच्या काळात सुद्धा ज्यावेळेला अजितदादा अशाच प्रकारे घोषणा करून असं म्हणायचे की मी राज्याचा अर्थमंत्री आहे, तिजोरीची किल्ली माझ्याकडे आहे, तर त्याही वेळेला म्हटलं की तिजोरीची किल्ली तुमच्याकडे आहे पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. पण यांचं भ्रष्टाचार काढायचं झालं तर असं होईल. तर मग बावंकुळे म्हणाले की तुमचं 70,000 कोटीचं निकालपत्र लिहायला लागलं तर काय होईल. त्यामुळे टीका ही आम्ही सुरू केली नाही. पण तुम्ही आता काही करून पुणे आणि पिंपरी जिंकायच्या प्रयत्नात असाल, इतकं सोपं आहे का? पण त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. म्हणजे अस्तित्वाची लढाई कारण त्याचं अस्तित्वच पुणे जिल्ह्यात आहे. तर ज्या पुणे जिल्ह्याच्या जीवावर त्यांनी राजकारण केलं त्या पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्या ताकदीला केव्हाच सुरुंग लागलेला आहे. मित्रो नमस्कार. महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची आणि इतर जो काही गदारोळ सुरू आहे त्या गदारोळाची आता इति कर्तव्यता होत आलेली आहे. खऱ्या अर्थानं आता हा उत्तरार्ध सुरू झाला आहे आणि या उत्तरार्धात काही विषय काही मुद्दे नव्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढू पाहत आहेत आणि त्यावर चर्चा करणं गरजेचं आहे. प्रत्येक मोठ्या पक्षाचा प्रचार ज्या ज्या शहरात प्रामुख्यानं जोर धरतोय किंवा ज्या पक्षाचा त्या त्या शहरात जोर आहे तो जोर कसा आजमावला जाणार आहे याबद्दल त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी बोलणं महत्त्वाचं ठरतं. आणि भारतीय जनता पक्ष म्हटला आणि त्यात जर पुणे हे शहर असेल तर चंद्रकांत दादा पाटलांशी बोलल्याशिवाय या गोष्टींची पूर्तता होत नाही. म्हणून आज अगदी धावपळीच्या क्षणी दादांना गाठलं आपण पुण्यामध्ये. दादा नमस्कार, स्वागत. महानगरपालिका निवडणुकींच्या या धामधुमीत तुमचा हा व्यस्त दिनक्रम पाहता त्यातही तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. मीच मला लोकांपर्यंत पोहोचवत आहे त्याबद्दल धन्यवाद. मुळात असं आहे की निवडणुकीची आता सांगता होत आली खरं म्हटलं तर प्रचाराची. ही रणधुमाळी ज्याला आपण गेल्या 15-20 दिवसापासून अशी पेटलेली पाहत होतो, सर्वत्र हा धुरळा उडत होता, आता तो कुठेतरी खाली बसतोय असं वाटतंय. आणि त्यातही अधूनमधून 1-2 असे छोटे मोठे लवंगी बार फुटत आहेत आणि ते ॲटम बॉम्बपेक्षाही फार मोठा आवाज करून जात आहेत. आता सध्या तुम्ही पुण्यात आहात, पुण्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे. पुण्यासोबत तुमच्याकडे इतर 4 महानगरपालिका आहेत. पुण्यातलं वातावरण कसं आहे? पुण्यातलं वातावरण अजित पवारांनी सुरुवातीला थोडं आक्रमकपणा दाखवल्यामुळे असं वाटत होतं की खूप टाईट फाईट होणार आहे, घासून होणार आहे. पण गेल्या 2-3 दिवसामध्ये आमची पण यंत्रणा आम्ही खूप परफेक्ट लावली. टीट फॉर टॅट सुरू केलं. तसं आज दुपारीसुद्धा मी एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. त्याच्यामुळे आता ती बऱ्यापैकी वन वे जरी म्हणता आली नाही तरी सोपी झाली. म्हणजे आमचं टार्गेट समजा 125 जागांचं आहे, तर काल रात्री रोज रात्री उशिरा रिपोर्ट जो येतो तो आता 115ला टच आहे. आता आमची जबाबदारी अशी आहे की 115ला पकडून ठेवायचं आणि पुढच्या 10 जागांसाठी प्रयत्न करायचे. त्यासाठी राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण सकाळी 8:30 ते 12 एकेका विधानसभेच्या एकेका प्रभागाच्या एकेका उमेदवाराचं त्यांच्याकडे जो रिपोर्ट आहे तो घेऊन डिस्कस करत होते. एक विधानसभा 4 जण, चल प्रभाग 1 अ ब क ड असा एक्झरसाईज करून त्याचा पिंपरीला गेले. त्यामुळे आम्ही आता असं गृहीत होतो की 83ला महापौर आहे त्याच्या कुठेतरी पुढे गेलो आहोत. पण थोडं अशा स्टेजला यावं की मध्ये मध्ये काही गडबड होणार नाही. मुळात आता असं झालंय की पुण्यात पूर्वी
पवार फॅमिलीचा दबदबा हा त्यांचा बालेकिल्ला असं म्हटलं जायचं. आणि त्यात शरद पवारांनंतर अजित पवारांनी विशेष लक्ष घातलेला जिल्हा पुणे जिल्हा. पालकमंत्रीपदही बरंच काळ त्यांच्याकडे होतं. या अजित पवारांनी आता खास करून लक्ष द्यायला सुरुवात केली आहे पुणे महानगरपालिकेच्या दृष्टीने. मागच्या 3-4 दिवसात त्यांचा जोर जरा वाढतोय आणि त्यांनी ज्या काही घोषणा करायला सुरुवात केली त्यातली एक घोषणा म्हणजे मेट्रोमध्ये महिलांना मोफत प्रवासाची घोषणा. खरं तर मेट्रो कॉर्पोरेशन असल्यामुळे या घोषणेतला फोलपणा सामान्यांच्या लक्षात येत नाही, पण त्यावर तुमचं काय मत असेल? मी नगरपालिका निवडणुकांच्या काळात सुद्धा ज्यावेळेला अजितदादा अशाच प्रकारे घोषणा करून असं म्हणायचे की मी राज्याचा अर्थमंत्री आहे, तिजोरीची किल्ली माझ्याकडे आहे, तर त्याही वेळेला म्हटलं की तिजोरीची किल्ली तुमच्याकडे आहे पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे आणि मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही. आताही माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही घोषणा करून उपयोग काय? त्या घोषणा व्यवहारात आणणं हे काम मुख्यमंत्रीच करू शकतात, कारण ती आपली घटना आहे, त्याशीच मुख्यमंत्री व्हायला लागतात. आणि तुमची दानत अशा प्रकारे गरिबांना देण्याची कधीच नसते. याचं मोठं उदाहरण ज्या वेळेला परभणीला एका मुलीने आत्महत्या केली की 50% फी सरकार भरते पण 50% उरलेली भरायला माझ्या बापाकडे माझ्या वडिलांकडे पैसे नाहीत, मला सारखं वर्गातून बाहेर काढतात. त्यावेळेला तिच्या सुसायडल नोटवरून मला एकनाथजीने फोन केला आणि त्यांच्या वाढदिवसा दिवशी मी घोषणा करून टाकली की मुलींची 100% फी माफ. 900 कोटी रुपये लागणार होते, काय फार मोठे 9,000 कोटी लागणार होते आणि लागले 9,000 कोटी ते द्यायला पाहिजे. 6 महिने अजितदादांनी फाईल क्लिअर करायला घेतलं आणि आर्ग्युमेंट याचं होतं की बा तुम्ही अशी परस्पर कशी काय घोषणा करता, राज्याची आर्थिक स्थिती किती बिकट आहे. सारथी की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण PhD करणाऱ्यांना 47,500 स्कॉलरशिप देतो. एका स्टेजला ही स्कॉलरशिप मला मान्य आहे की वाढायला नको होती, पण ती 2,200-2,300 पर्यंत गेली. यावर भर विधानसभेमध्ये स्टेटमेंट दादांचं काय की काय ह्या PhD करून काय होणार आहे असं म्हणून त्यांनी कन्सर्न सगळ्या IASची एक कमिटी केली आणि आता सारथी, बार्टी या सगळ्यांना, महाज्योती यांना प्रत्येकाला 200 जणांनाच PhDला स्कॉलरशिप देता येईल एवढी आंदोलनं चालली. अजून त्याचा निर्णय लागत नाही. मग तुम्ही सारथी, बार्टी, महाज्योतीची 200ची लिमिटवर अडून बसला आहात, पैसे सोडत नाही आहात. इकडे 6 महिने लागले तुम्हाला मुलींच्या अर्ध्या फीची फाईल क्लिअर करायला. प्रत्येक वेळेला तुम्ही माझी एक 17 कोटीची फाईल, 50 वर्ष पूर्ण झालेल्या लायब्ररीना 2 लाख, 100 वर्ष पूर्ण झालेल्या 3 लाख, 150 वर्ष पूर्ण 5 लाख, 17 कोटी झाले आणि 200-250 लायब्ररीना पैसे मिळणार, पुस्तकासाठी लागणार होते. आमची अजून नाही फाईल क्लिअर केली. त्यामुळे तुम्ही मुळात घोषणा करणारे कोण? राज्याचे प्रमुख जे आहेत ते देवेंद्रजी आहेत आणि हे कळत नाही तुम्हाला की मेट्रो हे कॉर्पोरेशन आहे, त्याच्यामध्ये आम्ही महिलांना फ्री तिकीट करणार आहोत. ह्याची घोषणा तुम्ही करू शकता पण त्याची रिएम्बर्समेंट द्यायला लागेल. रिएम्बर्समेंटला तर तुम्ही सारखंच म्हणताय की पैसे नाहीत, पैसे नाहीत, पैसे नाहीत. त्यामुळे काही पूर्ण करायचं तर मेट्रोच्या बाबतीत त्यांनी शोध लावला की मनमोहन सिंगाच्या काळात झाली. मनमोहन सिंग नाही, त्याच्या आधी 2001ला झाली, पण त्याचे हर्डल्स, अडथळे दूर करून सुरू झाले 17ला, काम सुरू झालं 17ला. मग मोदीजींनी उद्घाटन केलं 22ला. त्यामुळे ते अक्षरशः पुणे आणि पिंपरी ही सरकार 17ला गेल्यापासून शेवटी त्याच्या बाहेर आहे काय? पुणे जिल्हा म्हणजे राष्ट्रवादी, पश्चिम महाराष्ट्रात तर आम्ही विषय संपून टाकला. कोल्हापूरची जिल्हा परिषद गेल्या वेळेला BJPकडे, सांगलीची BJPकडे, सोलापूरची BJPकडे, सांगलीचा महापौर आमचा, कोल्हापूरला 4 नगरसेवक कमी पडले, सोलापूरचा महापौर आमचा. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये 40-42 आमदार आणायचे आणि राज्यामध्ये मोठा शेअर मिळवायचा. पश्चिम महाराष्ट्रात 4 खासदार आणायचे, देशात शेअर मिळवायचा. ही यांची पार्टी, ही यांची पार्टी आणि यांचं राजकारण. हे पुणे सेंट्रिक राजकारण दादा, या मंडळींचं जे आहे मागच्या 60 वर्षांपासून हे राजकारण सुरू आहे. पण या 60 वर्षात या जिल्ह्याचा किंवा या पंचक्रोशीचा विकास झाला नाही असा एकंदर सूर तुमच्या प्रत्येक मी मुलाखतीत पाहिलाय. त्यावर बोलताना तुम्ही काय, कारण अजितदादा तर आता तुटून पडल्यासारखेच एक फैरी झाडतायत. मुळात मी एका गिरणी कामगाराचा मुलगा, मला घालवायचं आहे काय, त्यामुळे मी खरं बोलायला कधीच मागे पुढे पाहत नाही. आणि जर धोरण असं ठरलं होतं की वेगवेगळ्या लढूपर्यंत एकमेकावर बोलायचं नाही,
तर बोलण्याची सुरुवात तुम्हीच केली आहे. परवानगीने मी बोलायला लागलो असं म्हणणार नाही, परंतु मला याच्यामध्ये कोणी काही म्हणेल असं वाटत नाही. कारण ते म्हणले की बरोबर आहे, ॲक्शन रिॲक्शनचा गेम चाललेला आहे. त्यामुळे हे खरंच आहे की समजा PMRD फॉर्म कोण केलं? देवेंद्रजींनी केलं. PMRD फॉर्म नसतं झालं तर पुणे महानगरपालिकेच्या बाहेरची क्षेत्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची बाहेरची क्षेत्र ही विकसित कशी झाली असती? तर तुम्ही तर 2001 पासून पालकमंत्री होता, तुम्हाला PMRD का नाही सुचली? मुळशी डॅमचं पाणी हे आपण 7 TMC 8 TMC पुण्याला आणि पिंपरीला प्यायला मागावं, तुम्हाला आधी का नाही सुचलं? हां, मामा आस्केटचं धरणाच्या बाबतीत थोडा तुमचा क्लेम आहे की तुम्ही तुमच्या काळात निर्णय केला, पूर्ण केला ते देवेंद्रच्या काळामध्ये. मेट्रो तुम्हाला आधी कशी करायला सुचली? 2001ला तुम्ही सँक्शन केली, तर त्याचे हर्डल्स जे आहेत पर्यावरणाचे आणि सगळे देवेंद्रजीने दूर केले. तुम्ही म्हणता काय की मला मतं द्या, मी राज्यातून आणि केंद्रातून पैसे आणणार आहे. तुम्हाला कोण देणार आहे पैसे? ते देवेंद्रजींना देतील का तुम्हाला देतील? त्यामुळे सर्वसामान्य माणूस मूर्ख नाही आहे, पण दावे असे करतात की सर्वसामान्य माणसाला काही कळत नाही. त्यामुळे त्यांनी जर एकनाथ शिंदे कोणावर टीका करतायत का? नाही. कारण असंच ठरलं होतं. त्यांनी आपलं पिंपरी चिंचवडमध्ये कसा भ्रष्टाचार झाला, पुण्यात कसा भ्रष्टाचार झाला, मग यांचं भ्रष्टाचार काढायचं झालं तर असं होईल तसं. मग बावंकुळे म्हणाले की तुमचं 70,000 कोटीचं निकालपत्र लिहायला लागलं तर काय होईल? त्यामुळे टीका ही आम्ही सुरू केली नाही. पण तुम्ही आता काही करून पुणे आणि पिंपरी जिंकायच्या प्रयत्न असाल, इतकं सोपं आहे का? पण त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे ही. म्हणजे अस्तित्वाची लढाई कारण त्याचं अस्तित्वच पुणे जिल्ह्यात आहे. नगरपालिकांमध्ये त्यांनी 10 नगरपालिकावर क्लेम केला, पण हे नाही सांगितलं की त्यातल्या 4 नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष त्यांचा आला, पण खाली मेजॉरिटी आमची आली. भोर घ्या, भोरमध्ये नगराध्यक्ष त्यांचा आला फक्त 107 मतं, खाली 16 आमची आली 21 पैकी. आता उपनगराध्यक्ष आमचा, सगळ्या समित्या आमच्या. शिरूरमध्ये नगराध्यक्ष त्यांचा झाला, 11 आमचे आले. तर इकडे इंदापूरमध्ये नगराध्यक्ष त्यांचा आला, खाली सीट आमच्या आल्या. दौंडमध्ये नगराध्यक्ष त्यांचा खाली, म्हणजे 10 कुठे आल्या 17 पैकी? 17 पैकी 10 आल्या म्हणजे 7 आमच्या आल्या. 10 कुठे आल्या तुमच्या? 6 झाल्या. तर ज्या पुणे जिल्ह्याच्या जीवावर त्यांनी राजकारण केलं, त्या पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्या ताकदीला केव्हाच सुरुंग लागलेला आहे. ह्या 2 महानगरपालिका 17ला गेल्या. झेडपी ते टिकून जाऊ शकते आणि सहकारात तर नियमच असे करून ठेवले आहेत की त्यांच्याशिवाय कोण निवडून जाऊ शकत नाही. प्रत्येक गावच्या विविध कार्यकारी सोसायटीचं 1 मत मिळून तालुक्याचा 1 डायरेक्टर. तर तुम्हीच वर्षानुवर्ष विविध कार्यकारी सोसायटी दिल्या. त्याचं मालक पण ठरलेलंच आहे, कोणतरी थोपटे, कोणीतरी जगताप. थोपटे जगताप आमच्याकडे आहे. आता पुढच्याला जिल्हा बँकेवर सुद्धा हात घालणार मी, तर मागच्या वेळेला सुद्धा 2 आणले म्हणून. हवेलीची कृषी उत्पन्न बाजार समिती जिंकली. त्यामुळे कॉपरेटिव्हवर तुमची मदार आहे. म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका गेलं तुमचं. हे त्यांचं राजकारण या सगळ्या गोष्टींवर आधारित होतं आणि त्या अनुषंगाने ते पुढे पुढे चालत होते आणि त्याच्यावरच मुळावर घाला घालणं ज्याला म्हणतात तो प्रकार तुम्ही तुमच्याकडून चालवलेला आहे. या सगळ्या राज्य पातळीवरच्या खरं तर राज्याच्या सरकारामध्ये हे तुमचे मित्रपक्ष आहेत आणि तसं असतानाही इथं स्थानिक पातळीवर या कुरघोड्या होतच राहतील. पण या पुणे जिल्ह्यात किंवा पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचा जर विचार केला तर यांच्या जागा वाटपांचा एक असा घोळ झालाय किंवा काहीतरी वेगळंच काहीतरी घडलंय असं दाखवण्याचं एक चाललं होतं सगळीकडे, म्हणजे असं चित्र उभं केलं जात होतं. पण खरी जी काही ज्याला ग्राउंड रियालिटी ज्याला म्हणतो ती अशी आहे की मला तुमचे आभार मानायचे. कारण मी ज्या शाळेत शिकलो, पिंपरी चिंचवडच्या माटे शाळेत, त्या शाळेतल्या माझ्या एका सहकारी विद्यार्थ्याला, मित्राला, सामान्य कुटुंबातल्या एका माझ्या मित्राला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं. मंदार देशपांडे त्याचं नाव, आणि त्याबद्दल तुमचे आभार मानतो मी. एक पिंपरीमध्ये आणि एका पेपर विक्रेत्याला तुम्ही दिले कारण तो संघाचा स्वयंसेवक होता, इतकी वर्ष तो पक्षाचं काम करतोय. असे सामान्यातले सामान्य कार्यकर्ते शोधून तुम्ही जेव्हा तिकीट वाटप केलंय तेव्हा कुठल्या तरी एका असंतुष्टाच्या तिकीट वाटपात काहीतरी मागे पुढे झालं तर त्याचा एवढा मोठा बागुल उभा झालाय. तर ते नेमकं काय, म्हणजे ते उभं केलेलं चित्र आहे की खरोखर पक्षाने काही विचार करून, कारण बऱ्याच नव्या चेहऱ्यांना संधी दिली यंदा.
42 सिटिंग नगरसेवकांना आम्ही तिकीट दिलं नाही. प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत. समजा आमच्या जयंत भावेंना नाही दिलं तर त्यांना आमचं म्हणणं होतं की 12ला दिलं तुम्ही विजय नाही झालात, 17ला दिलं तुम्ही विजय झालात. आता त्या चौकोनामध्ये पुरुषमध्ये आम्हाला शहराचा 2 वेळा सरचिटणीस, कोथरूडचा 2 वेळा अध्यक्ष, राज्याचा सेक्रेटरी करण्याचं चाललं होतं. मग शहराची आवश्यकता म्हणून त्याला सरचिटणीस कंट्रोल केला असेल. पुनीत जोशीला आम्ही देणार असलो तर त्यातून एक महिला जागा जी शिल्लक राहते ती तुम्ही तुमच्या घरच्या कोणामध्ये लढवा. त्यांनी ती नाही म्हटलं आणि मग त्यामुळे आता ते रेसमध्ये नाही आहेत. तसं मी आणि देवेंद्रजींचं कल्चर असं की आम्ही अमोल बालवडकरला तिकीट का नाकारतो आहोत हे आम्ही आमची मूठ नाही उघडली, कारण आमचं कल्चर ते नाही. काल क्लिअर झालं की आम्हाला देवेंद्रजींकडे गृह खातं असल्यामुळे आधीचा रिपोर्ट मिळाला की निलेश धायवळबरोबरची ह्याची क्लिप जी आहे ती बाहेर पडणार आहे. अशी आणखीन 2 घटना आहेत की जे मी डिस्क्लोज नाही करू शकत. त्यांनाही आम्ही शांतपणे समजावलं की तिकीट घेशील आणि तू अडचणी असेल, पार्टी अडचण असेल. याचं काय झालं आहे की 42 जणांना तिकीट नाकारलं, त्याला असं वाटतं की माझंच तिकीट नाकारलं. त्याच प्रभागात प्रल्हाद सायकर नावाच्या आपल्या खूप चांगल्या ओबीसी नेत्याच्या बायकोचं तिकीट नाकारलं. तर त्याने 2 दिवसात कामाला सुरुवात केली नवरा कोण असं नाही. तर त्या चौकानामध्ये नव्याने शेड्यूल ट्राईब आलं, तर त्या शेड्यूल ट्राईब महिला उमेदवाराला स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन दिलं तिथेच. आणि हा मात्र अन्याय झाला. पाटीत खंजीर. माझं तिकीट कुठं आलं? तिकीट पक्षाचं असतं. हा एक नवीन शब्द डेव्हलप झाला राजकारणामध्ये, माझं तिकीट. तिकीट कुठलं आलं? पक्षाचं तिकीट आहे. आणि आता मोकळेपणा सांगायला हरकत नाही की हा त्याची निलेश धायवळबरोबरची क्लिप बाहेर पडणार. याचं होम गृह असल्यामुळे देवेंद्रजींना आधीच कल्पना आली आणि देवेंद्रजी त्याच्या प्रयत्नात होते की ह्याला काही उत्तर काढता येईल का. त्यामुळे थोडं लांबलं. देवेंद्रजींना जर काटायचं असतं तर पहिल्या दिवशी काटलं असतं. आता तो आरोप करतोय की मला गाफील ठेवण्याचा प्रयत्न झाला. मग मी 2:45 तुला सांगितलं असतं. 3ला तुला अजित पवारांकडे जायला वेळ झाला. अजित पवारांकडे 1 तासात तो गेला कसा काय? तर तूही तुझी काही तयारी सुरू झाली होती ना. त्यामुळे सुरुवातीला थोडा कारण ती सगळी गावं आहेत ना, त्यामुळे थोडी सहानुभूती निर्माण झाली. पण कालच्या क्लिपनंतर लोक म्हणाले बाबा रे बरं झालं हा आमच्याकडे जर लोकमध्ये आला असता तर आम्ही आमच्या घरातल्या मुलाबाळांना काय संस्कार दिला असता. खरंय. आता तुमच्या बोलण्यातून देवेंद्रजींचा उल्लेख आला. राज्याचं राजकारण, आता विशेषतः पुण्याचं राजकारण, आपण जर पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण हे पूर्वी काही विशिष्ट नेत्यांभोवती फिरत होतं. आता ते देवेंद्रजी सेंट्रिक झालंय असं नाही वाटत तुम्हाला? वर्षानुवर्ष महाराष्ट्राचं राजकारण प्रामुख्याने 78-79-80ला होते. शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून बाहेर काढलं लोकांना आणि पुलोद फॉर्म केली. तेव्हापासून महाराष्ट्र राजकारणात पवार 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 पवार. तेवढी जागा काही अजित पवारांनी कधी घेतली नाही, पण शरद पवारांनी घेतली. बऱ्याच वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस नावाचं नाव असं जन्माला आलं, असं डेव्हलप झालं. सगळं महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण सुद्धा हे देवेंद्रजींच्या भोवती फिरायला लागलं. त्यांनी त्या फिरण्याचा पवारसाहेबांनी आपल्यासाठी उपयोग करून घेतला. देवेंद्रजींनी ह्या सगळ्यासाठी आपला पक्ष वाढवण्यासाठी, समाज मजबूत करण्यासाठी, सामाजिक विणण्यासाठी आपल्या पोझिशनचा उपयोग करून घेतला. आज अजितदादा असू देत आणि एकनाथजी असू देत, सगळ्यांच्या दृष्टीने एकदा देवेंद्रजींनी विचारपूर्वक म्हटलं तर त्याला नाही म्हणण्याचं धाडस नाही, हा भीतीवाची असू दे. पण आदरपूर्वक म्हणतात की ठीक आहे देवेंद्रजी म्हणतात तसं करू. तर पूर्ण राजकारण, राजकीय पार्श्वभूमी आहे तर छोटीशी, वडील आमदार होते, पदवीधरमधले आमदार होते. अशी पवारसाहेबांसारखी पार्श्वभूमी नाही ना. पवारांच्या घरी सगळेच आमदार आहेत, खासदार आहेत, जिल्हा सगळं चालूच आहे तिथे. त्यामुळे देवेंद्रजीने ते स्थान निर्माण केलं. तर महाराष्ट्रात आता ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची बांधणी झालेली आहे मजबूत, ती पाहता कुठल्याही निवडणुका आल्या तर त्याला सामोरं जाताना हा पक्ष सामर्थ्यशाली पक्ष म्हणून एक समोर येतो आणि त्याला तोंड देताना इतरांच्या नाकी नऊ येतात. आणि असं असताना आताची परिस्थिती तुमच्या नेतृत्वाखाली ज्या महापालिका लढल्या जात आहेत, पुण्यासकट
इचलकरंजी असो, कोल्हापूर असो, इतर 4 महानगरपालिका, तिथं काय परिस्थिती आहे? माझ्याकडे एकूण 29 पैकी 5 महानगरपालिका आहेत. पुणे, पिंपरी, कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी. इचलकरंजी तर वनवेज आहे. याचं कारण तिथे 2 नावं म्हणजे इचलकरंजीचं राजकीय जीवन, आवाडे आणि हळवंकर, ते विधानसभेपासून एकत्र आहेत. त्यांच्यात अंडरस्टँडिंग ठरलं की आवाडे आमदार, हळवंकर विधान परिषद आमदार. त्यामुळे 65 पैकी 50 वगैरे येतील. कोल्हापूर हे एकमेव महानगरपालिका अशी आहे की जिथे तिन्ही पक्षांची महायुती झाली, परफेक्ट झाली. नो भांडण, नो मतभेद, सगळे एकत्र फिरतात. त्यामुळे 81 पैकी 65 येतील. सांगलीमध्ये सगळे एकत्र आलेत. संजय काका तिकडे, जयंत पाटील तिकडे, विशाल पाटील तिकडे, काय शिवसेनेचा सुहास बाबर तिकडे, सगळे एकत्र. तरी एकूण 78 पैकी 55 येतील. पुण्यामध्ये काल रात्रीचा रिपोर्ट आहे तो 165 पैकी 115चा आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 128 पैकी 72 आहे. 128 मध्ये 60 आणि 4 64च्या आसपास महापौर येतो, 72 आहे. ते माझ्याकडे असणाऱ्या 5ही महानगरपालिकेचा महापौर म्हणजे जरी कोल्हापूरमध्ये युती झाली असली, ठीक आहे, ज्याच्या जास्त येतील त्याचा महापौर होईल. पण प्रयत्न तिघांचा असा चाललाय की आपला स्ट्राईक रेट चांगला ठेवायचा. त्यामुळे सगळ्या ठिकाणी बीजेपीचा महापौर होईल. तर तुमच्याकडे असलेल्या महानगरपालिका सोडल्या तर सर्वसामान्यांपैकी बऱ्याच लोकांना ज्याची उत्सुकता आहे ती मुंबई महानगरपालिकेची. तिकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, तिकडे जसे दादा आणि ताई एकत्र आल्यात. मुंबईत काय होईल, काय वाटतं तुम्हाला? ठाकरे बंधू एकत्र येण्याने फरक पडणार नाही. याचं कारण लोकांचं म्हणणं असं की एवढं तुम्हाला तुमचं प्रेम उफाळून आलं होतं तर 20 वर्ष का नाही एकत्र आलं. राजकीय दृष्ट्या तुम्ही दोघे इतके शीर्ण झालात की एकटे गेलो सामोरे तर फारच धुवा होईल. म्हणून थोडंफार टिकवण्यासाठी एकत्र आला तर थोडंफारच. उद्धव ठाकरेंची शिवसेना 45 आणि राज ठाकरेंची मनसे 20, 65. बीजेपी शिवसेना मिळून 115 लागतात महापौर व्हायला. ते क्रॉस करून खूप पुढे जातील. म्हणजे यांनी पुन्हा ते कडबोळं जरी करण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसवाला नाही घ्या, ह्याला घ्या, त्याला घ्या, तरी काही उपयोग होणार नाही. कारण 115 क्रॉस करून एव्हाना बीजेपी शिवसेना खूप पुढे गेली. मित्रो, निवडणुकीच्या राजकारणात चंद्रकांत दादा जेव्हा हे जागांची गणितं मांडतात आणि एक प्रकारची भविष्यवाणी करतात, त्यावेळेला त्या भविष्यवाण्या बऱ्याचदा खऱ्या ठरलेल्या आहेत. आणि आपण मुद्दाम आज हे सगळे अंदाज दादांकडून जाणून घेण्यासाठी पुण्यात आलो होतो. या नोटवर मला वाटतं आपण इथे थांबूया, कारण दादांचा प्रचाराचा जो काही हा जो काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमातून त्यांनी सवड काढून आपल्याला वेळ दिलाय. तर तुर्तास इथेच थांबू. दादा, तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. 16 तारखेनंतर तुमच्या या सगळ्या आकडेवारीवर पुन्हा एकदा विश्लेषण करण्याची संधी मिळावी आम्हाला. तुम्हाला सकारात्मक विश्लेषण करावं. थँक्यू. एकट्या दुकट्याचे प्रयत्न अपुरे पडू शकतात, पण असं ट्रिपल इंजिन असेल ना तर फळं मिळतात. अरे मग तेच तर सांगतोय तुला, जे केंद्रात आहे ते राज्यात हवं आणि जे राज्यात आहे ते महापालिकेत हवं. म्हणजे अरे म्हणजे महायुती. हा